काही ठळक घडामोडी. ठाणे शहरात काल सुरू असलेल्या पावसाचा जोर आज पहाटे वाढला. शहरात पहाटे 3 तासात 75 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात अर्धे चाक बुडेल इतके पाणी साचले होते. यामुळे येथील वाहतूक संथ गतीने सुरू होती. तर सिद्धेश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्याने रस्ता खचला असून यात कोणीही जखमी झालेले नाही. ठाणे शहरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता, परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता. आज पहाटे पावसाचा जोर वाढला. गेल्या 24 तासात शहरात 104 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. त्यापैकी पहाटे 5:30 ते 8:30 या 3 तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याच काळात शहरातील सकल भागामध्ये पाणी साचले होते. गजानन महाराज चौक, वंदना सिनेमागृह, जांभळी नाका, पेढा मारुती मंदिर परिसर, कोपरी येथील बारा बंगला तसेच इतर सकल भागामध्ये पाणी साचल्याने परिसर काहीसा जलमय झाला होता. येथे स्कूटरचे अर्धे चाक बुडेल इतके पाणी साचले होते. त्यामुळे या भागात वाहतूक काहीशी संथ गतीने सुरू होती. पाचपकडी भागातील सिद्धेश्वर तलावातील रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळली असून यामुळे रस्त्याचा काही भाग खचला आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. विकासामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवासी त्रस्त झाले होते. अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाशांना गृहदिलासा मिळणार आहे. या अनुषंगाने काल काही सोसायट्यांना थकीत घर भाड्याचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान यामुळे पुनर्विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोड मॅप ठरेल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील जोशी इंटरप्राइजेस या कंपनीच्या भागीदारांमधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील सोनाली, सहजीवन, नोबल, दर्शनी, सुजाता, रचना, अनामिका, नूतन आदी कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला होता. पुनर्विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवासी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होती. याबाबत रहिवाशांनी आमदार केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे जोशी बिल्डरचे भागीदार DK सिंग नमले तसेच काल आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायट्यांना थकीत भाड्यापोटी पहिल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना केळकर यांनी विकासाकाळी अडचणी उद्भवू शकतात, परंतु रहिवासी हा केंद्रबिंदू मानून विकासक व संबंधित यंत्रणांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांना सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यानेच हे यश लाभले असून प्रत्येक रहिवासी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहील अशी ग्वाही आमदार केळकर यांनी दिली. टायगर येथील एका धार्मिक स्थळाच्या परिसरात 3 जणांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली. पोलिसांचे यापूर्वीच गुड मॉर्निंग पथक तसेच रात्रीच्या वेळेत गस्ती पथके कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा भूमिपुत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने देखील पोलीस आयुक्तांकडे धार्मिक स्थळावरील सेवेकऱ्यांच्या पोलीस पडताळणी करण्याची मागणी करून त्या संदर्भाचे पत्र पोलीस आयुक्त आशिष टुंबरे यांना दिले होते. नवी मुंबई येथे राहणाऱ्या विवाहितेचे तिच्या सासरकडील नातेवाईकांसोबत वाद झाले होते. त्यामुळे ती 6 जुलैला शिळगाव येथील एका धार्मिक स्थळात आली होती. तेथील 3 सेवेकऱ्यांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. महिला शुद्धीत आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ती पळून जात असताना तिघांनी तिला मारहाण करून तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. तिचे प्रेत मंदिराच्या परिसरात एका झुडपामध्ये फेकून दिले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी श्यामसुंदर शर्मा, संतोष मिश्रा, राजकुमार पांडे तिघांना अटक केले. असे असले तरी धार्मिक स्थळातील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांची पोलिसांकडून पाहणी केली जात आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात गुड मॉर्निंग पथक आणि रात्रीच्या वेळेत गस्ती पथके तैनात असतात, परंतु या प्रकरणानंतर आता धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात बारकाईने लक्ष देण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून ठाणे जिल्ह्यात आजारांचा प्रादुर्भाव शहरात वाढताना दिसून येतोय. ठाण्यात गेल्या 19 दिवसांमध्ये स्वाईन फ्लूचे 146 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी जिल्ह्यात ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 134 रुग्ण आढळलेत, तर सध्याच्या घडीला रुग्णालयात 7 जणांवर उपचार सुरू असून 139 जणांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील मलेरिया, डेंग्यू या साथींच्या आजाराबरोबरच आता स्वाईन फ्लूचाही धोका वाढत आहे. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे महापालिका परिसर, कल्याण, डोंबिवली परिसर, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, ठाणे ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या परिसरातील सुमारे 3,30,079 रुग्णांची स्वाईन फ्लूची चाचणी करण्यात आली होती. यापैकी 146 जणांना लागण झाल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. जून महिन्यापासूनच रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून जुलैमध्ये या साथीच्या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आमदार केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावले. त्याचबरोबर महानगरपालिकामधील गट ड कर्मचारी यांची रखडलेली पदोन्नती, संवर्ग बदलीने नियुक्ती, लिपिक कर्मचारी यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, अग्निशमन सेवा, आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करणे, वाहन चालक, सहाय्यक परिचारिका, प्रसाविका 2021 नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणे, 7वा वेतन आयोगाची थकबाकी बंद केलेली MA पदवीची वेतनवाढ चालू करणे, वाहतूक भत्ता लागू करणे, सफाई कामगारांच्या वारसांचे प्रश्न, त्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावणे, अनुकंपकावर वारसावरती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बेसिक ऑर्डर, कायम ऑर्डर लवकर देणे, 10-20 वर्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाही त्या नियमानुसार त्या बदल्या करणे, तसेच कंत्राटी कामगारांना कायम करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, तसेच चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिलेल्या कर्मचारी अधिकारी यांच्यावरती कार्यवाही करणे, यावर निवृत्ती कर्मचारी यांची ग्रॅज्युटी व इतर अनेक प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांचा सत्कार केलाय. कामगारांवरील अन्याय यापुढे खपून घेतला जाणार नाही. जो अधिकारी चांगले काम करेल त्याचे कौतुक करू, पण जे अधिकारी कर्मचाऱ्यांना वेटीत धनाचे काम करतील त्यांना सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार केळकर यांनी यावेळी मांडली. कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून मी सदैव कामगारांच्या पाठीशी आहे, असे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण